हॅलो नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासोबत शेअर करते तुरीच्या डाळीचं तिखट फोडणीचं वरण याची रेसिपी। हे जे फोडणीचं वरण आहे ना ते एकदम खमंग आणि खूप स्वादिष्ट असं होतं। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर हे जे फोडणीचं वरण आहे ना ते आपण कुकरमध्ये बनवणार आहोत। तर इथे मी कुकर घेतलेला आहे, त्याचबरोबर इथे मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। तुरीची डाळ आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायची आहे आणि ही तुरीची डाळ आता आपल्याला पाणी घालून स्वच्छ अशी 2-3 वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे। कुकरमध्ये मी ग्लासभर पाणी घातलेलं आहे आणि हलक्या हाताने चोळत ही डाळ जी आहे ती आपल्याला 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। इथे डाळ आपण 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। तर ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली होती त्या वाटीने आपल्याला 2 वाटी यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। कुकरमध्ये डाळ शिजवण्यासाठी इथे आपल्याला दुपटीने पाण्याचं प्रमाण वापरायचं आहे। तर इथे मी आता दुसरी वाटी पाणी घालून घेते। त्यानंतर यामध्ये आता आपण पाव चमचा हळद घालून घेऊया। तर हळद घातल्यामुळे डाळ छान अशी मऊसूत शिजली जाते। आता यामध्ये आपल्याला 2 छोटे चमचे एवढं तेल घालून घ्यायचं आहे। तेल घातल्यामुळे आपण जेव्हा कुकरला डाळ शिजवतो तेव्हा डाळ फसफसून अशी वर येत नाही। तर इथे मी 2 छोटे चमचे एवढं तेल घालून घेतलेलं आहे। आता कुकरचं झाकण बंद करून कुकरच्या आपल्याला मीडियम गॅसवर 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। डाळ आपण आधी भिजवून घेतलेली नव्हती, त्यामुळे मीडियम गॅसवरच कुकरच्या 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। त्यामुळे डाळ मऊसूत अशी शिजली जाते। मीडियम गॅसवर कुकरच्या मी 3 शिट्ट्या करून घेतल्या होत्या। त्यानंतर प्रेशर पूर्णपणे निघून गेल्याच्या नंतर आपण झाकण उघडून बघूया। तर हे बघा, मस्त आणि छान मऊसूत इथे आपली जी डाळ आहे ती शिजलेली आहे। आता विस्करच्या साहाय्याने किंवा जर तुमच्याकडे रवी असेल किंवा मग चमच्याने ही जी डाळ आहे ती आपल्याला चांगली अशी घोटून घ्यायची आहे। तर एकदम पण स्मूथ करायची नाहीये, तर थोडी हलकी अशी ही डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे। इथे मी थोडी हलकी अशी ही डाळ घोटून घेतलेली आहे आणि मस्त आपली डाळ मऊसूत शिजलेली आहे। तर आता आपण फोडणीची तयारी करूया। तर कढईमध्ये 1 मोठी पळी मी तेल घालून घेतलेलं आहे। तर तेल आता आपल्याला चांगलं असं गरम होऊ द्यायचं आहे। तेल हलकं असं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं छान असं तडतडलं की आता यामध्ये मी 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या होत्या त्या घालून घेत आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत। तर इथे मी 7-8 कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहे। तर कढीपत्त्याची पानं पण थोडी तडतडू द्यायची। त्यानंतर इथे मी चिमूटभर हिंग घालून घेतलेला आहे आणि आता यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। तर एक मीडियम आकाराचा कांदा बारीक असा चिरून मी यामध्ये घालून घेतलेला आहे आणि कांदा आता आपल्याला हलका गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा हलका गुलाबीसर परतून झाल्याच्या नंतर यामध्ये एक मीडियम आकाराचा बारीक टोमॅटो चिरून घातलेला आहे। आता यामध्ये आपण चवीपुरता मीठ घालून घेऊया आणि छान असा टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। टोमॅटो इथे छान असा मऊसर शिजलेला आहे। आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। तर इथे मी अर्धा छोटा चमचा लाल तिखट घातलेला आहे। त्यानंतर अर्धा छोटा चमचा धने पावडर घातलेली आहे। त्यानंतर यामध्ये पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि हे जे मसाले आहेत ते आपल्याला 1 मिनिटभर छान असे तेलावर परतून घ्यायचे आहेत। आणि आता यामध्ये इथे मी 2 उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या सुद्धा अर्धा मिनिटभर तेलावर अशा परतून घ्यायच्या आहेत। सगळे मसाले हलके असे छान तेलावर परतून झाल्याच्या नंतर आपण यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालून घ्यायची आहे। तर इथे मी कुकरमध्ये जी शिजवून घेतलेली डाळ होती ती या फोडणीमध्ये घालून घेत आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपल्याला आता इथे गरम पाणी वापरायचं आहे। तर 1 वाटी डाळ आपण घेतलेली होती, तर त्यासाठी 2 वाटी पाणी मी गरम करत ठेवलेलं होतं आणि 1 वाटी पाणी कुकरमध्ये घालून मी या डाळीमध्ये घालून घेतलेलं आहे। तर एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतल्याच्या नंतर इथे मला थोडी जी डाळ आहे ती दाट अशी वाटते, तर मी उरलेलं जे पाणी आहे ते सुद्धा यामध्ये घालून घेते।
उरलेलं जे वाटीभर पाणी होतं ते सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता या डाळीला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। म्हणजे मीडियम गॅसवर आपल्याला 5 ते 6 मिनिटं या डाळीला छान अशी उकळी करून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे छान अशी डाळीला उकळी आलेली आहे आणि आता यामध्ये वरून 1 चमचाभर असं तूप घालून घ्यायचं आहे। तूप घातल्यामुळे अगदी रुचकर अशी आपली ही डाळ आहे ती तयार होते। तर हे बघा इथे मी जे 1 चमचा तूप वरून घालून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला वरून हिरवी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपल्याला छान अशी ही जी डाळ आहे ती मिक्स करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त स्वादिष्ट आणि रुचकर असं आपलं हे फोडणीचं वरण तयार आहे। हे वरण तुम्ही गरमागरम भातासोबत किंवा मग चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता। चपातीसोबत सुद्धा हे वरण खूप छान लागतं। तर तुम्ही या तिखट फोडणीच्या वरणाची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।